नमस्कार. अनेकांना प्रश्न पडतो की BA नंतर पुढे काय? करिअरचे कोणते पर्याय निवडावेत? जर तुमच्याही मनात हाच विचार असेल तर आज आपण प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी एक अगदी स्पष्ट, सविस्तर रोडमॅप पाहणार आहोत. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न, कला शाखेची पदवी म्हणजेच BA डिग्री राष्ट्रीय नेतृत्वाचा पाया कशी बनू शकते? म्हणजे विचार करा, ही फक्त एक डिग्री नाहीये, तर एका खूप मोठ्या प्रवासाची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची स्ट्रॅटेजिक पायरी कशी ठरू शकते, हेच आज आपल्याला समजून घ्यायचंय. आपला आजचा हा सगळा प्रवास आपण या 5 भागांमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात आधी पायाभरणी म्हणजे तुमची BA डिग्री, त्यानंतर MPSC आणि UPSC परीक्षांचं आव्हान. मग बघूया करिअरच्या संधी काय आहेत, देशाच्या विकासात तुमची भूमिका काय असेल आणि हो, सगळ्यात शेवटी यशासाठीचे काही महत्त्वाचे नियम. चला तर मग सुरू करूया आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून, पायाभरणी, तुमची BA पदवी. खरं तर सगळ्या यशाचा पाया इथेच रचला जातो. ठीक आहे, तर सुरुवात करण्याआधी प्रत्येक विद्यार्थ्यासमोर 3 मुख्य प्रश्न उभे राहतात. पहिला, BA पदवी पूर्ण करायला किती वर्ष लागतील? दुसरा, यासाठी खर्च किती येईल, म्हणजे आर्थिक गुंतवणूक किती असेल? आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, प्रशासकीय सेवेच्या तयारीसाठी कोणते विषय निवडणं बेस्ट ठरेल? ओके, तर पाया पक्का झाला की मग येतं पुढचं मोठं आव्हान, MPSC आणि UPSC. या अशा स्पर्धा परीक्षा आहेत ज्या तुमच्या पदवी आणि सार्वजनिक सेवेतील करिअरच्या मध्ये एका मोठ्या भिंतीसारख्या उभ्या आहेत. बरं, मग या नागरी सेवा परीक्षा म्हणजे नेमकं काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं तर या भारतातल्या खूप जास्त स्पर्धात्मक नॅशनल आणि स्टेट लेव्हलच्या परीक्षा आहेत. वेगवेगळ्या सरकारी सेवा आणि पदांसाठी योग्य उमेदवार निवडण्यासाठी या परीक्षा घेतल्या जातात. आता बघा, या 2 मुख्य परीक्षा आहेत, MPSC आणि UPSC, आणि यातला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. ही परीक्षा महाराष्ट्रातल्या राज्य पातळीवरच्या पदांसाठी भरती करते, जसं की उपजिल्हाधिकारी किंवा पोलीस उपअधीक्षक म्हणजे DSP. आणि दुसरीकडे आहे UPSC म्हणजे संघ लोकसेवा आयोग. ही राष्ट्रीय पातळीवरची परीक्षा आहे, ज्यातून IAS, IPS आणि IFS सारख्या मोठ्या पदांवर अधिकारी निवडले जातात. तर हा राज्य विरुद्ध राष्ट्र हा फरक लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. चला, आता या आव्हानांच्या पलीकडे पाहूया, म्हणजे परीक्षा पास झाल्यावर काय, यशानंतर जे काही मिळतं त्यावर आता आपण लक्ष देऊया. या परीक्षा पार केल्यावर करिअरचं कोणतं जग आपल्यासाठी खुलं होतं ते पाहू. एकदा का यश मिळालं की मग भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजे IAS, भारतीय पोलीस सेवा म्हणजे IPS आणि भारतीय परराष्ट्र सेवा म्हणजे IFS अशा अत्यंत प्रतिष्ठित पदांवर काम करण्याची संधी मिळते. इतकंच नाही, तर राज्य प्रशासकीय सेवा आणि इतर अनेक संलग्न सेवांमध्येही करिअरचे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जातात. आणि हो, एक प्रश्न तर सगळ्यांच्याच मनात येतो, तो म्हणजे पगार किती? या क्षेत्रात मिळणारा पगार हा तुमच्या पद, सेवा आणि अनुभवावर अवलंबून असतो, त्यामुळे तो बदलत राहतो. एक फिक्स आकडा सांगणं कठीण आहे, पण एक गोष्ट नक्की, की हे एक अत्यंत सन्मानजनक आणि स्थिर करिअर आहे. आता थोडा पुढचा विचार करूया. समजा प्रशासकीय सेवेत काही वर्ष काम केलं, त्यानंतर व्यवसाय किंवा उद्योजकतेकडे वळता येईल का? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच. खरं तर या सेवेत जो अनुभव मिळतो, जे ज्ञान मिळतं आणि जे नेटवर्क तयार होतं ना, तो भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक जबरदस्त पाया ठरू शकतो. चला, आता आपण वैयक्तिक करिअरच्या थोडं पलीकडे जाऊया. एका प्रशासकीय अधिकाऱ्याची समाजातली भूमिका किती मोठी असते याबद्दल बोलूया. कारण हे पद म्हणजे फक्त एक नोकरी नाहीये, यामागे खूप मोठा उद्देश दडलेला आहे. एका प्रशासकीय अधिकाऱ्याची भूमिका खरं सांगायचं तर देशाच्या प्रगतीचा शिल्पकार बनण्यासारखी असते. म्हणजे सरकार जी धोरणं ठरवतं ती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या आयुष्यात समृद्धी आणण्याचं काम हे अधिकारी करतात. यातूनच लक्षात येतं की या कामामागे किती मोठी जबाबदारी आहे. आणि इथेच तुमची कला शाखेची पदवी कामी येते. BA केल्यामुळे काय होतं, तर चिकित्सक विचार करण्याची क्षमता वाढते आणि समाजाची एक सखोल समज तयार होते. आणि देशाच्या विकासाला पुढे नेण्यासाठी ही दोन्ही कौशल्य सगळ्यात महत्त्वाची साधनं आहेत. चला, आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, यशाचे नियम. म्हणजे या प्रवासात यशस्वी होण्यासाठी काय करायला हवं आणि काय टाळायला हवं याबद्दल काही प्रॅक्टिकल टिप्स. तर काय करायला हवं? 1.
अभ्यासात सातत्य ठेवा. 2. विश्लेषणात्मक कौशल्य म्हणजे ॲनालिटिकल स्किल्स डेव्हलप करा. 3. चालू घडामोडींवर सतत लक्ष ठेवा. आणि 4. विषयांची निवड खूप विचारपूर्वक करा. आणि काय नाही करायचं तर शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आपलं मुख्य ध्येय नजरेआड होऊ देऊ नका. फक्त पाठांतरावर अवलंबून राहू नका. आणि हो, मित्रमैत्रिणी, कुटुंबापासून स्वतःला तोडू नका. तर मग बघा, आराखडा म्हणजे आपला ब्लूप्रिंट अगदी स्पष्ट आहे. BA पदवीपासून सुरू होणारा हा प्रवास थेट देशाच्या नेतृत्वापर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. आता खरा प्रश्न हा आहे की हे भविष्य घडवण्यासाठी पुढे कोण येणार?